म्हणायचं प्रेम काय सांगायचं तुम्हाला माऊली. तुम्हाला जर आपलं हित कळलं ना तर त्याला आपलं हित कळायला वेळ लागणार नाही. आणि आपलं हित त्याच्याशिवाय कुणाला कळत. तुझी असत्येने वेदाशी बोलणी सूर्याशी चालणी ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. म्या बोलविल्या वेद बोली म्या चालविल्या सूर्य चाले. चाले शरीर कोणाचे असत्य कोण बोलविते हरविना. देखवी ऐकवी एक नारायण. सगळं काही त्याच्याच तर हातात आहे महाराज. त्याच्यामुळे आपलं हितही त्यालाच कळणार आहे. पण कमीत कमी आपल्याला आपलं कर्म तरी कळलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की माणसाने कर्मच विठ्ठल करावा. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव. देव आपला असला ना बाकीच्यांची चिंता करायची गरज पडत नाही. परमार्थ करायचं म्हणजे तुम्ही गंधच लावा, माळाच घाला, वाऱ्याच करा असं नाही. अहो कोरोनाच्या काळात कळलं खरा माळ करी कोण. ज्या ज्या माळा कोरोनात टिकल्या तीच खरा. ज्यांनी काढल्या देव त्याच्याकडे बघून घे ना. आपण काय करायचंय महाराज. एक तर घालू नका ना, घातली तर काढू नका. काय सांगायचं. मला वाटतं तुम्हाला लेकरं लय झाले. ती लय झाल्याशी तर मला देऊन टाका, घेऊन जाते. उताडा रिकामा सोडू नका महाराज. लय अवघड आहे. काय सांगायचं. चला मग महाराज परमार्थ करायचा, देवाला शोधायचा. आधी तो मनात असला पाहिजे तर देव आहे. कोरोनात कळलं लोकांचा देवावर किती विश्वास आहे. मी काय म्हणते, एक तर घालून येईन, घातली तर काढून येईन. नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गण लावायचा. 20-25 माळा. सकाळी काकडा, दुपारी भजन आणि संध्याकाळी कीर्तन. हरे 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 हरे. झाला करोना बसला घरी. डॉक्टर म्हणला बुवा पॉझिटिव्ह. बुवा म्हणला आता कसं. म्हणला तुला जीव पाहिजे का देव. बुवा म्हणला जीव. सर सलामत तू पगडी 50. जीव पाहिजे ना, काढ मला एवढंच म्हणायचंय. जर देवावर विश्वास नाही तर विठ्ठल काही नाही, साधी चक्कर आली आहे त्याला. गोंधळ करू नका. विठ्ठल विषय असा चालू होता, भगवंतावर विश्वास पाहिजे. पाठीमागे बोलू नका, न बोलता कार्य करा. शांत बसा, बोलू नका. माय मावल्या काय सुद्धा झालं नाही त्याला. जस्ट चक्कर आली आहे त्याला. कदाचित त्याने काही खाल्लं नसेल आणि तसंच उभा असेल कीर्तनाला, त्याच्यामुळे बुंदी आली आहे फक्त. असं वेगळं काही नाही आहे. फक्त विषय वाढवू नका. नाही लय सवय असते माणसाला. अरे पडले पडले ती पडले बघले एवढं काही नाही आहे माऊली. देवाच्या नामचिंतनात उभा होता तो. त्याला काही होणार नाही याची खात्री आपण देऊ शकतो महाराज, आहे की नाही. चला झालं. विठ्ठल त्याच्यावर विश्वास ठेवा. किती विश्वास ठेवा.
त्याला आपलं हित कळलं पाहिजे एवढा त्याचा आपल्यावर विश्वास असला पाहिजे. कारण आतापर्यंत जे काही चाललंय जे काही होणार आहे त्याच्या जीवावरच आहे. आम्हाला फक्त नामस्वरूपी आपण आहात. मैं नहीं मेरा नहीं ये तन किसी का है दिया, मेरा मेरा कहने वाले ये धन किसी का है दिया. देणाराही तोच आहे आणि घेऊन जाणाराही तोच आहे. फक्त कर्म योग्य करा. मला एवढंच म्हणायचं आहे, जर कर्म योग्य नसेल तर तुम्ही किती परमार्थ करा, काही अर्थ नाही हो, काहीही नाही. तुम्ही एवढा परमार्थ केला, दरवर्षी महिन्याची वारी केली आणि एखाद्या विषयी वाईट बोललात, अख्खा परमार्थ वाया गेला हो. कर्म तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे घातली या भय. कर्म योग्य करा ना माऊली. आणि माणूस कर्मानी बांधलेला आहे. अदश्य मुलांनी संततानी कर्मानुबंधीनी, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे. मायबाप चांगले आहेत, पोरग चांगलेच जन्माला येणार आहे. कर्म आहे, प्रारब्ध आहे. आज ही पुढे बसलेली पोरं करोड रुपयाचा बंगला बांधतील, अर्थात बांधतील, अर्थात. पण त्या बंगल्यात तुम्हाला ठेवतील का नाही ह्याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. म्हणजे पोरं इथं उभा आहेत, ते बंगले बांधतील की नाही याची खात्री नाही, पण ते जिथं असतील तिथं त्यांचे मायबाप असतील यांची खात्री मी देऊ शकते. ही संस्कृती आहे, हा धर्म आहे. लेकरांनी संस्कृती टिकवलीच पाहिजे. तरुण मंडळी तुम्ही संस्कृती टिकवलीच पाहिजे, पाहिजेच, गरजच आहे. आपलं स्वप्नच असलं पाहिजे धर्माचे पालन करणे पाखंड. लेकर आहेत ना दादा, गुणवान लेकर आहेत. फक्त कसं झालं महाराज, थोडा मार्ग चुकत चाललाय त्याच्यामुळे जरा अवघड झालंय. त्याचं कारणही मायबापच आहेत. 8वीचं पोरगा 8वीचं माझ्या समोर मावा चोळीत होतं. मावा म्हटलं बाळा तुला काही वाटतं का म्हटलं. अर्चडीतला पॅन्टीत यायचा तू मावा चोळतो. ती मला म्हणला ऐ तू कोण. म्हणलं मी महाराज मंडपात. कीर्तन झालं ना आता बॉम्ब लायचं नाही. तिथं पाकिट भेटतं, इथं कोण येणार नाही. आपण आपल्या बापाचं ऐकत नाही, तुझं कोण ऐकते झालं हा. मी म्हणलं तू बापाचं ऐकत नाही, तू माझं काय ऐकणार रे. समोरून त्याचा बाप आला, त्यानं चोळलेली मानाची मग पटकून मागं घेतली. मी म्हणलं काय रे आताच म्हणला होता ना बापाला भेट नाही. ती म्हणला ए बापाला भेंडऱ्यातली आवलाच आपण नाही. म्हणलं मग मागं का घेतली. ती म्हणला ती आवलात त्यातली अर्धी मागते म्हणून मागं घेतली. तर बापा चितक्या गुणाचा पोरग काय माळकरी निघणार आहे का. इथं बसलेले बापा हो, गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी करा. इतकं व्यसनमुक्त देव आहे का. बरं 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 बरं, म्हणजे देवाचंच गाव म्हणायचं ना. म्हणजे एकही व्यसन नाही म्हणल्यावर कायच बोलावं महाराज. चला ज्याला सुपारीचंही व्यसन नाही अशा हातवर करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. बाळांना तुमचं वय यायचंय आल्यावर करा. बरेच आहेत, 20-25 आहेत. मग बाकीचे जेव्हा खाणारे हातवरी करा म्हणलं होतं तेव्हा काय तुमच्या कानावरून वारं गेलं तर काय. मग जी गोष्ट मान्य करायची लाज वाटते ती करायचीच नाही ना. अरे तुम्हीच नाही, आमच्या तरी काय गुणाची येतोय. कीर्तन झाल्यावर काकड्याला बसवा पाठ पाठ. ती देवाला म्हणतो उठा पांडुरंगा तांडर संड्या. देव तुला उठवीन एका दिवशीला का, तो देवाला उठवाय निघाला. अरे परमार्थ तरी नीट करा. तोंडावर नाही पण लोक महाग लय वाईट वागत्या. बोलणं तो लोकांचं बोलूच नका रे माय बापा हो. आला तर आला राग, पण व्यासपीठावर एक वाक्य बोलते ऐका. परमार्थ कसा करावा. ब्रह्मचारी राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार करावा, हा परमार्थ आहे. मग जगाला दाखवायचं म्हणून काही बी करायचं नाही. बंगले बांधले तुम्ही, बंगल्यावर नाव टाकलं मातृपितृ छाया. अरे तुझ्या घरी मी आले, तुझी मातृ वाट्यावर पितृ वाट्यावर छाया खटावर आग लागो तुझ्या बंगल्याला. लिहितो कशाला. वरडू नका ना. कोरोनाच्या काळात किलोभर तांदूळ दिला नाका फेसबुक जाम केला. तू देतो कशाला. काही फरक तू दिला नाही म्हणून ती काय मरत. तुला जर बॉम्बलायचंय तर देऊ नको ना. आणि हो का दान करताना सुद्धा नियम पाळा. दान त्याला करा ज्याला गरज आहे, आणि देताना सांगू नका. गरज आहे त्याला देत जा. महाराज लोकांना असं लय म्हणायचं नाही, चहाच घ्या दुधच घ्या थोडं एक्स्ट्राच घ्या. गरज नाही त्याला, पाकिट घेता येते. इथं नाही तर तिथं खाईन, काय कमी आहे त्याला. पण एक साधा वारकरी जो दारातनं चाललाय
ज्याला भुकेची गरज आहे त्याला जेवण देऊन बघा. माऊली त्याच्या कृपा आशीर्वादाने तुमची वारी तुमच्या दारी होईल. फक्त दान त्याला करा ज्याला गरज आहे. महाराज तुम्ही पंगत घातली, आमदार बोलवले, खासदार बोलवले, मंत्री बोलवले, तुम्हाला काय वाटतं आशीर्वाद भेटतील? अर्थात नाही. पण असं कुटुंब बोलवा ज्याची चूल तुमच्यामुळं पेटली, व्यासपीठावर उभा आहे, पांडुरंगाला साक्ष धरून सांगते, त्या कुटुंबाच्या आशीर्वादाने तुम्हाला मोक्ष भेटल्याशिवाय राहणार नाही. फक्त दान त्याला करायच्याला करायचं आहे. हा दानाचा सगळ्यात मोठा नियम आहे. दान करत असताना आहे ना, विचार करा की आपण कुणाला देतोय, कुणाला करतोय. साधी गोष्ट. आम्ही पैशावाल्यांच्या पाया पडतो आणि संतांना नाकारतो. का तर संत दिसायला असे तसे आहेत. फाटका धोतर आहे, फाटका फेटा आहे, दिसण्यावर तर जाऊच नका, कधीच नाही. बायको सुद्धा करताना दिसण्यावर करायची नाही, लय अवघड आहे. आणि लोकाचं ऐकून तर करायचीच नाही. लोकाचं लय अवघड. गोरी बायको केली लोक म्हणतात बरी दिली, काळी केली लोकच म्हणतात बरी केली. मग काय ब्रह्मचारी राहू का? लोकांचं ऐकलं तर बायको करणंही मुश्किल आहे. परमार्थ तर कायच करावं महाराज. लोक लयच नीतिवान निघाले बाबा. अरे एवढे नीतिवान लोक आहेत, इतके नीतिवान लोक आहेत, आणि कायच सांगावं. त्याच्यामुळं लेकरं बी अशी जन्माला आली महाराज. काय सांगू तुम्हाला, सगळ्यात वाटलं लेकराचं केलं. एकतर ती इंग्लिश बी नाही मराठी बी नाही, धोबी का कुत्ता घरकानं घाटका. आहो इतकं पिसळलं ते मम्मीला पप्पा आणि पप्पाला मम्मी म्हणायचं. घरी आलं पाहुणं म्हणलं पप्पा काय करतात, म्हणलं स्वयंपाकन, मम्मी दाढी. आता कुणाला नेऊन सांगता काय सांगाव. ज्युनियर सिनियर केजीचं पोरग 15 दिवस शाळेत गेलं नाही. मॅडम आली घरी, आजोबाला काळजी. आजोबा म्हणला पिंट्या लप लप मॅडम बघल. पिंट्या म्हणला तुम्हीच लपा. आजोबा म्हणला का? म्हणला मी मॅडमला सांगितलंय आमचं म्हातारं मेलंय, मी महिनाभर येणार नाही. लेकरं काय गुणाची राहिली आहे महाराज, लय गुणवान लेकरं. काय सांगायचं. पोरांना ताड बसा रे, इथलं कट्ट्यावरची, हा इथली ताड बसा रे, हा माझ्याकडे बघा, लुक ॲट हिअर. एखादा इंग्लिश मिडियमचा असेल तर माझ्याकडे बघा. पोरांना पटपट सांगा मी काय सांगते, तुम्ही काय ऐकताय. मोठ्याने सांगा काय ऐकताय, मोठ्याने काय ऐकताय. मी पोरगी असून एवढ्या मोठ्यानं बोलते, तुमच्या जीवाला काय तर वाटलं पाहिजे का. बोला काय ऐकताय. हा नशीब कीर्तन तरी म्हणले, डोंगराचा खेळ तरी म्हणले नाही बरं का, तेवढं तर माहिती आहे. पोरांना पटपट उत्तर द्या. पोरांना माझ्याकडे बघा, पटपट उत्तर द्या. गेल्या 4 वर्षात एक पिक्चर लई गाजला, त्यात गाणं होतं झिंगाट. पिक्चरचं नाव सैराट मधले हिरोचं नाव, हिरोईनचं नाव. किती गुणाची देवगावच्या माय बापा तुमचीच आहेत ना, तुमचीच आहेत ना. काय रत्न दिले माझ्या गावाला. अगं बाय माझा किती गुणाची लेकरच महाराज. पोरांनो किती हुशार आहे रे तुम्ही. मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणा बरं. म्हणते त्याच्या शांत गेली शालू गेली आता कुणाचं नाव. पुढं काय रे. हा मोठी म्हणली महाराज. चला जेव्हा बघतीस तू माझ्याकडे. पुढं लेकर आता हुशार झाले, त्यांना माहिती आहे महाराज आपल्याला उभं कचट्यात घेत आहे महाराज. बरं जाऊ द्या पोरांनो. शेवटचा प्रश्न, ज्ञानोबारांच्या हरिपाठातला 4थ्या क्रमांकाचा अभंग कुठला. ही लेकरं उघडी करून आंध्रात ठोकाय पाहिजे महाराज. ह्यांना परशा माहिती आहे, आरची माहिती आहे, पण ज्ञानोबार आहे. कारण आहे आम्हाला लाचारी करायला शिकलोय आम्ही. आम्हाला फक्त यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंग सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. अशी अवस्था आहे आमची. आमचं कसं आहे, आमची दाढी, आमची माडी, आमची गाडी, आमच्याच बायकोची गोल गोल साडी, बस आमचं भागलं, विषय संपला. तुझी दाढी जळली तरी चलन पण माझी बिडी पेटली पाहिजे, असे आम्ही आहेत. आम्हाला फक्त आमचं हित, आमचा स्वार्थ. अरे नको दादा, दुसऱ्यासाठी जगून बघा, संतांसाठी जगून तर बघा, मोक्ष लवकर मिळेल. तसं नाही राहिलं माऊली आजकाल. लय अवघड झालं. कधी कधी लय वाईट वाटतं महाराज. हे पोरं सोरं आहे ना अशी मागं पुढं करायला लागले ना, नाही त्या लोकांच्या, की लय वाईट वाटतं महाराज, लय वाईट वाटतं. पोरांनो लाचार नाही आपण, भिकारी नाही.
अरे करा ना, जर तो नेता योग्य असेल ना तर त्याच्या मागं पुढं करा ना. पण आजकालचे नेते मला नाही वाटत एवढे योग्य आहेत. तुम्ही निस्त साहेब 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 भिकारी का का तो लाचार आहे. अरे कुठल्या मातीत जन्माला आलात माऊली? अरे अशा मातीत जन्माला आलात ज्या मातीत शंभूराजा जन्माला आला. अरे माझ्या राजाला नव्हतं चुकताय, नव्हतं नमताय. अरे माझा राजा मुघलांच्या हातात साखरदाणी बांधलाय. झाडाच्या साली बांधतात तशा अंगाच्या साली काढल्यात. रक्ताच्या ओढ माझ्या अंगाच्या अंगात वाहत आहे. रोज एक अवयव कापला जात आहे. अरे जखमेला त्रास व्हावा तिखटाची मिठाची चोळण त्यांच्या अंगावर केली जाते. काय अवस्था सांगावी माऊली? सिर्फ एक बात, हमारे सामने झुक जाओ, इस तख्त का शहनशाह बना देंगे. नाही ऐकायचं का? नाही ऐकायचं. आवाज कटतोय माऊली. ऐकायचं नाहीये का? ऐकायचं नाहीये माऊली. कारण मी स्वाभिमानी कुळात जन्माला आलोय. मेलो तरी चालेल पण स्वाभिमान घाण ठेवणार नाही. कुस तशी आहे, बाप तसा आहे. कशी नजर झुकवत नाही बघू. सळई घेतली, आगीत घातली, लालबुंद केली. सळई नजरेत घुसणार आहे. 2 बुटाचं अंतर आहे. प्राण कंठापर्यंत आलाय. पुन्हा एकदा शेवटचं विचारलंय, संभाळ आखरी बार पूछ रहा हूं, जिंदगी से हाथ गवा बैठोगे, सिर्फ नजर ही तो झुकानी है, इतना किस बात का गुरूर है. राजाने छाती पगवली, नजर वर केली आणि त्याला नजर वर करून मान वर करून सांगितलं, ए नालायका, अरे काय मारायचं ते मार, काय माझ्या जीवाची लाईलाई करायची ते कर. जोपर्यंत अंगात शेवटच्या रक्ताचा कण आहे, जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत हा शिवबाचा छावा तुझ्यासारख्या हलकट कुत्र्यासमोर नजर झुकवणार नाही या मातीची. असा बाप असला ना की असा पुत्र जन्माला येतो. शिवाजी राजे एक पोलादाची पारा आहे. संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे. संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे. संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे. शिवाजी राजे एक पोलादाची पार आहे. शिवाजी राजे एक पोलादाची पार आहे. संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार 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 आहे. नाही भिनार मी शत्रूंच्या हल्ल्याला, शिवराय आहेत माझे रायगड किल्ल्याला. शिवराय आहे माझे रायगड किल्ल्याला. शिवराय आहे रायगड किल्ल्याला. महाराष्ट्राला शोभेल असा, महाराष्ट्राला शोभेल असा एकच भागा. संभाजी राजे तलवारीची धार आहे. संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे. संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे. संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे. शिवाजी राजे एक पोलादाची पार आहे. संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे. काय बाप आहे ना माऊली. प्रत्येक बाप यांच्यासारखंच असतं बरं का. फक्त पुत्र असा असला पाहिजे. काय सांगायचं मुलांनो, अभंग घेतलाय म्हणून सांगते. धन्य माता पिता कोण असतील माहित आहे? बापाचा एकदा शर्ट आला ना, बापाची एकदा चप्पल आली ना, तुम्ही त्याच्या तोंडाकडे कधी बघितलं नाही पाहिजे. पैशासाठी तुम्ही घेतलेल्या गाडीत तुमच्या बापाला तुम्ही फिरवलं पाहिजे. तुम्ही घेतलेल्या कपड्यात तुमचा बाप सजला पाहिजे. तुम्ही घेतलेला मोबाईल तुमच्या बापानं वापरलेला पाहिजे. हे आपलं काम आहे. तुम्हाला सांगते पोरींनो, अरे आपण तर लय कणखर आहे. जिजाऊच्या लेकी आहेत आपण. अरे जगताना असं जगायचं, आपण कुणाकडे बघायचं नाही, ज्यांना आपल्याकडे बघून त्याला सोडायचं नाही. काय हिंमत आहे कुठल्या पोराची वाईट नजरेनं बघायची? पण आमचं लय अवघड झालं की नाही. तुला म्हणून सांगते माय, चेहऱ्यावर पडलेला डाग एखाद्या वेळेस झाकून नेता येईल. चेहऱ्यावर पडलेला डाग एखाद्या वेळेस झाकून नेता येईल, पण बाईच्या चारित्र्यावर पडलेला डाग जिंदगीत कोणी झाकू शकत नाही. हे सगळ्यात मोठं सत्य आहे माऊली. आपण कमकुवत नाही ना, आपली काय चूक नाही ना. अरे नुसतं पोराच्या बापानं हुंडा मागूच द्या, त्याच्या पोराला म्हणायचं फक्त तू आत चल, त्याला आतल्या खोलीत न्यायचा, आत कडी लावायची, कोपऱ्यातला बांबू घ्यायचा आणि असा ठोकायचा, काळा निळाच करायचा.
आणि पुन्हा वरनं म्हणायचं आता कसं वाटतंय. त्यानं म्हणलं पाहिजे गार गार वाटतंय, भ्यायचं नाही. आणि पुन्हा बाहेर सोडायचा. ती निस्ता बापाला म्हणला पाहिजे पप्पा, भ्यायचं नाही. नवतरुणींनो कंबर कसून उठा ग, हुंडा मागेल त्याला नेऊन कुठा. नवतरुणींनो कंबर कसून उठा ग, हुंडा मागेल त्याला नेऊन कुठा. पण त्यासाठी तुम्ही गुणवान पाहिजे, लक्षात ठेवा बरं का. 3 गुण असल्याशिवाय लग्न करायचं नाही. पहिला गुण शिक्षण पूर्ण करा. दुसरं संस्कृती, आपल्यापेक्षा मोठ्यांशी कसं वागायचं हे ज्ञान असलं पाहिजे. तिसरं सगळ्यात महत्वाचं स्वयंपाक. देवगावच्या बाया स्वयंपाक शिकवा. तुम्ही लय लाड करीता. ऋतुजा, अगे ऋतुजा, तू कशाला तुझे कोमल कोमल हात पिठात घालती. मी हाय ना खंबीर तुझी आई स्वयंपाक कराय. अगं डंगरे, लगीन झाल्यावर काय तू जण रे का ती असं. लग्न झालं तिथं आई नसती, कोण असती. जगदंबेचा दुसरा अवतारच असतोय. आणि ती काय गोडीत सांगते वय. सासू चिडती तेव्हा हिला आई आठवती. मग ऋतुजा म्हणती, आई आंबाबाई मला कशी गप्पावली. चपाती येईना म्हणून माझ्यावर सासू धावली. बास माऊली, ह्यातली जर उठली ना, लयच मगापासून आपण आंबाबाईवर दणका लावलाय. आपला पांढरंग बंद पडायचा महाराज चालता चालता. काय सांगायचं आता. आरती करीन का महाराज, चिडन नाही तर. पण सुनलंय आगाव. सुन म्हणती, आई ओ आई, तुम्ही माझ्या आत्ती नाही, तुम्ही माझ्या आई. लग्न होईपर्यंत ती माझी आई, लग्न झाल्यापासून कावळा शिवेपर्यंत तुम्हीच माझी आई. म्हातारी गुंगली. म्हातारी म्हणती लोकांचं लिकरू येत मला आई म्हणते. तू वय बाजूला, मी चपात्या करते. गुतलं कशात महाराज, सुटलं की सगळं. इथं एवढं डोकं लावण्यापेक्षा परमार्थात थोडं डोकं लावा. आपलं हित त्याला कळावं असं वागा. आपलं कर्तव्य, आपलं कर्म आपल्याला समजलं ना की परमार्थ करायचं सोपा जातो. तो का म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पण शहाणा तो धनी. फक्त संतांचं ऐका माऊली. संत समागमी धरावी, करावी तातडी. संतांचं ऐकून तर बघा. कारण तुमचे मायबाप धन्य. आम्हाला जर तुम्हाला म्हणायचं असेल ना तर तुमचं कर्म योग्य असणं फार गरजेचं आहे. मग जेव्हा छत्रपतीच्या पोटी शंभूराजे जन्माला आले, शहाजहानच्या पोटी छत्रपती जन्माला आले, धन्य माता पिता कुणाच्या लेकरांना म्हणावं, अरे भगवान बाबा जन्माला आले, प्रत्येक घरात न सांगता उजेड पडला, यांना म्हणावं धन्य माता पिता तयाची. मग धन्य माता पिता कोण, याचं उत्तर आहे